अच्छा. पानमुड्या लावायचे. अच्छा, पाऊस असा होता. तुम्ही त्यावेळेस चहा सुद्धा घेतल्या ना, बरं थंड घेऊ. चलत चलत 2 मिनिटात एक खड़ी बाइट गावकरी तुमच्याकडे कधी आले, कधी त्यांनी तसा प्रस्ताव दिला, नंतर घरामध्ये काय चर्चा? हो, तेच चांगलं गावाने सगळं चांगलं व्हायला असं व्हायला तसे सगळं चांगलं आहे. तर करूच बा असं चांगलं आहे म्हणून सांगलं त्याने. म्हणलं ठीक आहे बा तुमच्या मनावर. मग हे सरपंच पप्पू साहेब सरपंच आले, त्याने लग्नाचं आहे सगळं खर्च सारला सगळ्या गावकऱ्यानं चांगला असं. तुमच्या परिवारामध्ये सगळे लोक समाधानी आहेत? हो, समाधान. ठीक. दादा, काय नेमकं घडलं होतं या गावामध्ये? अपघात त्यांचा कधी झाला होता आणि कधी त्यांचं लग्न झालं होतं? त्याचं लग्न 7 महिन्यापूर्वी झालं होतं. संतोष मच्छी विकायचं काम करत होता. रहाटी म्हणून एक गाव आहे परभणीपाशी, त्या गावाला मच्छी काय गेला, रस्त्याच्या कडेला बसला होता. भरधाव बलोरोने येऊन त्याला उडीलं. त्याचा दवाखान्यात नेलं की डॉक्टरनं मृत्यू घोषित केलं होतं त्याला. त्याची 7 महिन्यापूर्वीच लग्न झाल्यामुळं त्याची ही पत्नी आहे शीतल, 3 महिन्याची प्रेग्नेंट होती. त्याचा कोर्स चालू होता, 3 महिन्याची प्रेग्नेंट होती. आता करता पुरुष ते एकटंच होतं घरामध्ये, चांगलं लय शांत सेमी सगळ्या गावाचं प्रेम असलेला मुलगा होता. आता सगळ्याचं त्या पाहुण्या रावळ्याचे काही जुनी परंपरा रूढी परंपरेमुळं थोडी अडचण येऊ लागली. पण सगळ्या गाववाल्याचं म्हणणं होतं की ते लेकरू जगलं पाहिजे, संतोषची एक निशाणी राहील, त्याला आपल्या संतोष राहील त्याच्या लेकराच्या रूपानं गावात राहिलं पाहिजे म्हणून सगळ्या गावानं फोर्स केला. कुटुंबानं आम्हाला सहकार्य केलं. पाहुणे रावळे समजायला थोडा वेळ गेला, पण झालं काम आमच्याच्यानं. कधी झालं हे लग्न? हे दुसरं लग्न आमचं 5 तारखेला झालं. ह्या 21 तारखेला डेट झाली संतोषची. 5 तारखेला सगळं गावानं मिळून लग्न केलं. गावकऱ्यांच्या सगळ्या संमतीने सगळ्या? हां, गावकऱ्यानं सगळ्या संमतीनं, गावाच्या संमतीनं. ते आधी गावाचं ठरलं आमच्या की बा असं करून जाऊन त्याच्यापासून प्रस्ताव मांडूत आपण. ऐकले तर सगळेजण जेच ऐकत आहे त्या पद्धतीनं सांगू समजून. मग 2-4 दिवस त्यानं वेळ घेतला, त्याला लागला वेळ 2-4 दिवस निर्णय घ्यायला, पण घेतला गाववाल्याच्या मनासारखा त्याने निर्णय घेतला. त्यानं निर्णय घेतला म्हणून गाववाल्याने ठरलं की आता त्यानं आपलं ऐकलं, आपण हे जे आधीच त्याला दुःख झालेलं आहे, या लग्नामिग्नाचं वजं त्याच्यावर येऊ देऊ नये, तर आपण सगळे मिळून करू.
त्या पद्धतीनं आम्ही लग्न लावून दिलं सगळ्या गावकऱ्यांना मिळून. आणखी सांगा. माझं नाव प्रकाश दामोदर इडके, राहणार भारसवाडा. काका, तुमच्या गावामध्ये एक निर्णय घेण्यात आला, म्हणजे एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतरचा लग्नाचा. कसा हा गावकऱ्यांनी हा विषय ठरवला? 21/3/2026 रोजी संतोषचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. हे कुटुंब अत्यंत होतकरू आणि अत्यंत गावकऱ्यासोबत जिव्हाळ्याचे, मेहनत करून या ठिकाणी खाणारे भोई समाजाचे हे माणसं आहेत. परिस्थिती चांगली नव्हती, पण अत्यंत आपल्या स्वतःच्या मेहनतीवर हे कुटुंब जगत होते. परंतु काळाच्या ओघामध्ये परभणीला राटी या ठिकाणी पुलावर मच्छी विकत असताना अचानक अपघात झाला. त्या अपघातामध्ये दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. ही सर्व गावकऱ्यांच्यावर सुद्धा दुःख आलं, कारण हे कुटुंब एवढं सुखी आणि समाधानी राहत होतं, जिव्हाळ्याचं होतं आणि सर्व गावाचे या ठिकाणी चांगले संबंध होते. परंतु याच्यामुळं सर्व गावावर सुद्धा दुःख पसरलं. परंतु संतोषची जी पत्नी आहे त्यांचं पुढे काय होणार काय नाही, या कुटुंबाला, दोन्ही कुटुंबामध्ये जिव्हाळ्याचे पुन्हा संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून गावकऱ्यांनी सरपंच पप्पू पाटील हलगे, सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील हलगे, समस्त गावकरी मंडळी यांनी मिळून हा निर्णय घेतला की या दोन कुटुंबामध्ये पुन्हा संबंध प्रस्थापित व्हावेत आणि त्यांचा बंधू असणारा संतोषचा राजू यास ही जी मुलगी आहे ती देण्याचे ठरवले. यांचा विवाह गावकऱ्यांनी पप्पू पाटील हलगे यांनी सर्व खर्च करून सर्व त्यांच्या कुटुंबाला मानसिक तऱ्हेने तयार करून हा निर्णय घेतला. विवाह झाला, चांगली गोष्ट झाली. परंतु शासनाकडे माझी एक मागणी आहे, इथून पुढे त्यांची जी आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी ठीक नाही. शासनाने या विवाहाच्या निमित्तानं आणि हे यांच्या घरावर जी दुःखाची या ठिकाणी प्रसंग आलेला आहे त्याच्यातून सावरण्याकरता त्यांना आर्थिक मदत द्यावी, त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाकरता काही आर्थिक मदत द्यावी अशी मी शासनाकडे या ठिकाणी गावकरी म्हणून विनंती करतो. ठीक आहे.